या बँकेच्या माध्यमातून अनेक घोटाळे सातत्यानं उघड होत आहेत। जर 6 शाखांमध्ये इतक्या कोटीचा घोटाळा झाला असेल तर अन्य शाखांची चौकशी केल्यानंतर काय परिस्थिती होईल? जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये एकामागून एक आता शाखेतले घोटाळे देखील समोर येत आहेत। दुष्काळी असू किंवा अवकाळ निधी हडप केल्याचा प्रकार घडला आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार बघितलं तर आजपर्यंत वादग्रस्त ठरला आहे। तुम्ही याबाबतीत पाठपुरावा केला होता। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संदर्भात गेल्या 5-6 वर्षांपासून सातत्यानं घोटाळे बाहेर येत आहेत। सहकारातून शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, त्यांचा आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे, त्यांना सहज आणि सुलभ कर्ज उपलब्ध झालं पाहिजे किंवा सरकारच्या काही सुविधा आहेत, सरकारची काही अनुदान आहेत, ते सहजरित्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळायला पाहिजेत। परंतु सांगली जिल्हा बँक आहे, या बँकेच्या माध्यमातून अनेक घोटाळे सातत्यानं उघड होत आहेत। मी स्वतः विधान परिषदेमध्ये या बाबतीमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला होता। 88ची चौकशी सुरू आहे आणि आता 19/4/2024चं पत्र आहे सहकार आयुक्तांचं आणि डॉक्टर प्रिया दळणर यांची नेमणूक केलेली आहे की जवळपास 50 कोटी रुपये जो काही फ्रॉड झालेला आहे चुकीच्या पद्धतीनं त्याची जबाबदारी निश्चित करणं आणि त्यांच्यावरती कारवाई करणं। आता तर शाखांच्यामधून मोठा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालेलं आहे। फक्त 6 शाखांची माहिती समोर आलेली आहे। जवळपास 219 शाखा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सांगली जिल्ह्यामध्ये आहेत। जर 6 शाखांमध्ये इतक्या कोटीचा घोटाळा झाला असेल तर अन्य शाखांची चौकशी केल्यानंतर काय परिस्थिती होईल? आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी सहकार आयुक्त असतील, सहकार मंत्री असतील यांच्याकडं अशी मागणी करतो आहे की आता जो घोटाळा झाला आहे त्याची चौकशी तुम्ही जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांच्याकडून करताय। अरे हे कुंपणच शेत खातं आहे। वरिष्ठ पदाधिकारी, बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक हे घोटाळा करतायत आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आता अधिकारी घोटाळा करायला लागलेले आहेत, कर्मचारी घोटाळा करायला लागलेले आहेत आणि मग तुम्ही त्यांच्याकडून त्यांची चौकशी करण्यात काही उपयोग नाही। तर सहकार खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या सगळ्या बाबतची चौकशी नीटपणे झाली पाहिजे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचं संचालक हे पूर्णपणे कायद्याचा गैरवापर करून चुकीच्या पद्धतीनं कर्ज वाटप असतील किंवा आणखी काही भानगडी असतील तर ते सगळे करतायत। तर हे संचालक मंडळ बरखास्त करावं आणि प्रशासक या बँकेवरती यावा अशी मागणी मी माननीय सहकार मंत्री महोदयांच्याकडे करतो आहे। खरं तर त्यांनी हा विषय अत्यंत गंभीरपणे घ्यायला पाहिजे, नाहीतर कुठल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली बँक आहे मग ते काय म्हणतील असल्या कुठल्याही भानगडीत न पडता त्यांनी तात्काळ या विषयाकडं गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे। माननीय जिल्हाधिकारी सांगली यांची जबाबदारी खरं यामध्ये आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।